शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर लीक होणं हा अत्यंत गंभीर विषय आहे। अशा घटना आधी घडल्या होत्या, त्यात शिक्षण विभागातले अधिकारी दोषी आढळले, मात्र पुढे त्यांच्यावरती काही कारवाई झाली नाही। मात्र यावर्षी परत पेपर लीक झालेला आहे, याची चौकशी मकोका अंतर्गत व्हायला पाहिजे अशी मागणी माजी शिक्षक आमदार आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष नागू गाणकर यांनी केली आहे। मागणी करतो की मकोका कायद्याचा वापर करून शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचारावर पायबंद घाला। शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार संपुष्टात आला। पेपर फुटी प्रकरणात सुद्धा जे जबाबदार असतील त्यांच्यावर मकोका लावला पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।